नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो. तर आपण आज पाहणार आहोत बेसिक्स ऑफ जिओमेट्री. बेसिक्स ऑफ जिओमेट्रीमध्ये आपण करणार आहोत काही बेसिक शेप्स लाइक ट्रायंगल, सर्कल्स अँड क्वाड्रिलॅटरल्स. तर आज आपण पाहणार आहोत ट्रायंगल. ट्रायंगलमध्ये आज आपण कव्हर करणार आहोत काही बेसिक कन्सेप्ट्स, देन टाइप्स ऑफ ट्रायंगल्स अँड काही प्रॉपर्टीज आणि एरिया ऑफ ट्रायंगल. सो ट्रायंगलची डेफिनेशन सर्वप्रथम आपण समजूया. ट्रायंगल म्हणजे एक्झॅक्टली काय असतं? Triangle is a two-dimensional shape which has three vertices, three sides and three angles. So आपण पाहूयात काही बेसिक कन्सेप्ट ट्रायंगलच्या. सो ट्रायंगलच्या तीन अँगल्सची समेशन नेहमी 180 डिग्रीज असते. सो सपोज मी इथे एक ट्रायंगल ड्रॉ केला. ट्रायंगल ए, बी आणि सी. तर ह्या ट्रायंगल मध्ये तीन अँगल्स आहेत. सो फर्स्ट अँगल इज अँगल बी, सेकंड अँगल इज अँगल ए, थर्ड अँगल इज अँगल सी. सो बेसिक प्रॉपर्टी ट्रायंगलची की ह्या तीन बाजूच्या तीन जे अँगल्स आहेत ट्रायंगल ए बी आणि अँगल ए, अँगल बी आणि अँगल सी याची समेशन नेहमी 180 डिग्री असतात. सो अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इक्वल टू 180 डिग्रीज. ही सर्वात बेसिक प्रॉपर्टी आहे ट्रायंगलची. आता आपण पाहूयात ट्रायंगलमध्ये अल्टिट्यूड म्हणजे काय असतं. सो हा ट्रायंगल आपण कन्सिडर केला ट्रायंगल एबीसी. ट्रायंगल एबीसी मध्ये सपोज मी इथून एक लाईन ड्रॉ केली जी परपेंडिक्युलर आहे साइड बीसी ला आणि हा इंटरसेक्शन पॉइंट आहे डी. तर जी लाईन आहे ए डी, द लाईन विच इज परपेंडिक्युलर टू अ साइड ऑफ ट्रायंगल अँड इंटरसेक्टिंग द ऑपोजिट साइड ऑफ वर्टेक्स. सो इट इज कॉल्ड अल्टिट्यूड. सो या केसमध्ये लाईन ए डी ही लाईन बी सी ची अल्टिट्यूड आहे. सो मी डिफाईन करतो अल्टिट्यूड. आणि अजून एक कन्सेप्ट आहे ट्रायंगल मध्ये जिला आपण मीडियन म्हणतो. सो मीडियन म्हणजे काय मी दाखवतो आता. आपण इथे दुसरा ट्रायंगल ड्रॉ केला. सपोज ट्रायंगल डी ई एफ मी नेम देतो त्याला. ट्रायंगल डी, ट्रायंगल ई, सो ई एफ. सो ट्रायंगल डी ई एफ मध्ये मी ई एफ साइडचा मिड पॉइंट ड्रॉ केला जर, जो आहे जी. सो माझ्या पॉइंट डी पासून जी मध्ये जी लाईन जाईल त्याला मी म्हणणार मीडियन. सो जी हा मिड पॉइंट ऑफ साइड ई एफ आहे. सो ई जी शुड बी इक्वल टू जी एफ. याला मी डिफाईन करणार मीडियन. तर मीडियनची सर्वात मूलभूत प्रॉपर्टी आहे की मीडियन हा एका ट्रायंगलला दोन सेम एरियाजमध्ये डिवाइड करतो. सो मी ट्रायंगल ए डी ई एफ हा कन्सिडर केला तर या पोर्शनचा एरिया सपोज मी कन्सिडर केला A1 आणि या पोर्शनचा एरिया कन्सिडर केला A2. सो मीडियन नेहमी ट्रायंगलला दोन सेम एरियाजमध्ये डिवाइड करतो. सो A1 शुड बी इक्वल टू A2. ही एक मीडियनची प्रॉपर्टी आहे. अजून एक मीडियनची कन्सेप्ट म्हणजे जर मी तीन मीडियन्स ड्रॉ केल्या एका ट्रायंगल मध्ये मिड पॉइंट्स घेऊन, सो ही एक माझी मीडियन आहे या आणि ही एक माझी मीडियन आहे. तर त्या तीन मीडियन ज्या पॉइंटला इंटरसेक्ट करतात त्या पॉइंटला आपण म्हणतो सेंट्रॉइड. सो या ट्रायंगल मध्ये सी हा जो पॉइंट आहे सी ला आपण म्हणणार सेंट्रॉइड. सेंट्रॉइडची अजून एक प्रॉपर्टी म्हणजे सेंट्रॉइड हा मीडियन्सला 2:1 रेशो मध्ये डिवाइड करतो. सो 2:1 रेशो मध्ये कसा. सो मी मीडियन घेतली डी जी. तर डी जी ही रेशो जर मी कन्सिडर केलं तर डी सी आणि सी जी याचा रेशो 2:1 असणार. सो माय डी जी डी सी अपॉन सी जी शुड बी इक्वल टू 2:1. आणि सेम अप्लाइज टू अदर साइड्स, अदर मीडियन्स. सो जर मी इथे जी ई एच लाईन ड्रॉ केली अँड एफ आय जर मीडियन ड्रॉ केली तर या अँगलमध्ये या ट्रायंगलमध्ये असणार ई सी अपॉन सी एच शुड बी इक्वल टू 2/1. आणि सेम अप्लाइज टू अदर मीडियन. एफ सी अपॉन सी आय शुड बी इक्वल टू 2/1. तर हे झालं आपलं काही प्रॉपर्टीज ट्रायंगलच्या. अल्टिट्यूड, देन मीडियन. तर आपण पाहू डिफरंट टाइप्स ऑफ ट्रायंगल. ट्रायंगलचे तीन प्रकार आहेत बेस्ड ऑन इट्स अँगल्स. So first is equilateral triangle, then isosceles triangle and right angle triangle. So equilateral triangle ची प्रॉपर्टी म्हणजे equilateral triangle मध्ये
तिन्ही साईड्स ट्रायंगलच्या आणि तिन्ही अँगल्स हे सेम असतात. सपोज मी ट्रायंगल कन्सिडर केलं ए, बी आणि सी. सो या ट्रायंगलमध्ये माझ्या तिन्ही साईड्स या इक्वल लेंथच्या असणार आणि त्यामुळे जसं की आपण पाहिले की तिन्ही अँगल्सची बेरीज ही 180 डिग्रीज होते. तर ॲज लाईक आता आपण या ट्रायंगलमध्ये तिन्ही अँगल्स हे सेम आहेत. तर each angle of this is equilateral triangle is 60 degrees. अजून एक इक्विलॅटरल ट्रायंगलची प्रॉपर्टी म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगलचा अल्टिट्यूड आणि मेडियन जे आता आपण पाहिले ते एक्झॅक्टली सेम असते. सो मी जर हा कन्सिडर केला अल्टिट्यूड, तो इन दिस ट्रायंगल द अल्टिट्यूड should be same as my median. सो हा अल्टिट्यूड साइड BC ला इक्वल लेंथ मध्ये डिवाइड करणार. आता आपण पाहूया आयसोस्केलेस ट्रायंगल. सो आयसोस्केलेस ट्रायंगल मध्ये एका ट्रायंगलच्या दोन साइड्स या सेम लेंथच्या असतात. सो मी हा ट्रायंगल कन्सिडर करतो DEF. सो या ट्रायंगल मध्ये या दोन साइड्स DE अँड साइड DF या सेम लेंथच्या आहेत, त्यामुळे मी त्याला आयसोस्केलेस ट्रायंगल म्हणतो. आता आपण पाहूया शेवटचा ट्रायंगल म्हणजे राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल मध्ये एक अँगल ट्रायंगलचा हा 90 डिग्री असतो. सो मी हा कन्सिडर केला ट्रायंगल GHI. सो यामध्ये अँगल GHI हा 90 डिग्रीचा आहे आणि 90 डिग्रीचा जो अँगल असतो त्याच्या अपोजिट साइड आहे GI, त्याला आपण म्हणतो हायपोटेन्यूस. आणि आपल्याला माहिती आहे पायथागोरस थेरम जे की बेसिक थेरम आहे. सो इथे मी कन्सिडर केले GH अँड HI या साइड्स ऑफ ट्रायंगल आणि GI माझा हायपोटेन्यूस. सो पायथागोरस थेरम काय स्टेट करते की sum of squares of the sides of right angle triangle is equal to square of hypotenuse. So इथे GH square plus HI square should be equal to GI square. So हे आहे पायथागोरस थेरम. तर आपण एरियाचे काही फॉर्म्युलेस पाहूया ट्रायंगलच्या, जे की न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला खूप उपयोगी येतात. सो एरिया ऑफ ट्रायंगल याला आपण डिफाइन करतो 1/2 इंटू बेस इंटू हाईट. सो बेस म्हणजे या केसमध्ये काय होतं की साइड ऑफ द ट्रायंगल आणि हाईट म्हणजे आता मी एक ट्रायंगल ड्रॉ करून दाखवतो, ट्रायंगल ABC. सो या ट्रायंगल मध्ये मी एक साइड कन्सिडर करतो, साइड BC, ज्याची की लेंथ आहे B आणि हाईट म्हणजे त्याच्या ऑपोजिट साइडचा वर्टेक्स आहे, त्यावरून आपण जी परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करतो त्याला अल्टिट्यूड असे म्हणतात. तर या अल्टिट्यूड मी ड्रॉ केला लाईन AD. तर या केसमध्ये अल्टिट्यूड ही झाली माझी हाईट, बेस हा झाला माझी साइड BC ची लेंथ जी B. यामध्ये माझा एरिया काय येणार 1/2 इंटू B इंटू H. सो हा झाला एरिया ऑफ दिस ट्रायंगल. सो एरिया आपल्याला जर फाइंड करायचं असेल त्यासाठी अजून एक फॉर्म्युला आहे. सो एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे इक्वल टू रूट मध्ये S मायनस A, S मायनस B, S मायनस C. या केसमध्ये जर आपल्याला तिन्ही साइडची लेंथ माहिती असेल ट्रायंगलच्या, सो मी सेम ट्रायंगल कन्सिडर करतो ABC. यामध्ये ही साइड आहे ACC आणि साइड AB ही आहे A. तर या केसमध्ये जर मला तिन्ही साइड्स माहिती असतील तर मी S ला यानुसार S चा फॉर्म्युला करतो, S इज इक्वल टू 1/2 इंटू A प्लस B प्लस C म्हणजे ट्रायंगलचे पेरिमीटर बाय 2. या केसमध्ये जर मला तीन साइड्स माहिती असतील त्यावर मी S कम्प्युट करू शकतो. तर S मध्ये हा जर मी S आणि जर साइड्स टाकल्या त्यावर माझा एरिया ऑफ ट्रायंगल निघू शकतो. तर या झाला एरिया ऑफ ट्रायंगलच्या डेफिनेशन, ज्या की आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला खूप फायदेशीर ठरतात.
तर यानंतर आपण पाहूया इक्विलॅटरल ट्रायंगलच्या काही स्पेसिफिक प्रॉपर्टीज. इक्विलॅटरल ट्रायंगल आपल्याला माहितीच आहे काय आहे. इक्विलॅटरल ट्रायंगलच्या तिन्ही साइड्स या सेम असतात आणि तिन्ही अँगल्स हे 60 डिग्री असतात. सो मी इथे इक्विलॅटरल ट्रायंगल ड्रॉ करतो. अँगल ए बी सी. सो याच्या प्रत्येक अँगल याचा 60 डिग्री आहे. तर याची सर्वात मेन प्रॉपर्टी जी आपण पहिल्यांदा पाहिली की याचा जो अल्टिट्यूड असतो तोच मीडियन असतो. सो मी इथून परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली एडी. सो AD is median of the side BC. So here BD ची लेंथ आणि DC ची लेंथ ही सेम असते आणि या तिन्ही लेंथ माझ्या सेम आहेत ट्रायंगलच्या साइड्स. सो यामध्ये आपण जर ट्रायंगलचा एरिया कम्प्युट करायचा असेल तर या इक्विलॅटरल ट्रायंगलसाठी एक फॉर्म्युला आहे. एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज इक्वल टू √3/4 इंटू साइडचा स्क्वेअर. सो आहे इक्विलॅटरल ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला. यामध्ये अजून एक फॉर्म्युला आहे जो की आपल्याला फायदेशीर ठरतो न्यूमेरिकल्स मध्ये. सो आपण जे मीडियन ड्रॉ केली जी ही अल्टिट्यूड आहे एडी. सो एडी ची व्हॅल्यू असते √3/2 इंटू साइड. सो इथे माझी साइड आहे BC. सो साइड BC. सो हा एक अजून फॉर्म्युला आहे जो की आपल्याला उपयोगी ठरतो. तर यानंतर आपण काही न्यूमरिकल्स पाहूया जे आपण रिसेंटली फॉर्म्युला चेक केले आणि आपण ज्या कन्सेप्ट पाहिल्या त्यावर बेस्ड आहेत. तर आपण बोलूयात न्यूमरिकल्सची प्रॉपर्टी.